काय केलं होतं, हे बांधकाम शाहूकालीन नाही आहे, हे बांधकाम रंकाळ्याच्या बांधकामानंतर केलेलं बांधकाम आहे. शाहूकालीन बांधकाम जरा त्या तिथं उभारून नका, वेट आहे त्याच्यावरती. महापालिकेच फोन आला, 13 महापालिकेच्या आयुक्तांना मी आता फोन करतो. फळापासून काढली जात नाहीत, कारण महानगरपालिकेकडं ती सर्व प्रकारची इन्स्ट्रुमेंट नाहीत, हत्यार नाहीत. या महानगरपालिकेला या गेली 20 वर्ष या रंकाळ्याचा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना रंकाळ्याच्या संदर्भात विविध प्रकारची आंदोलनं झाली. रंकाळा केंद्राळमुक्त करण्यासाठी आंदोलन झाली. रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळते त्या संदर्भातली आंदोलन झाली. रंकाळ्याच्या दूषित पाण्याच्या प्रश्नावरती सुद्धा आंदोलन झाली. ही सर्व आंदोलन चालू असताना, ही सर्व प्रश्न ऐरणीवर असताना या रंकाळ्याच्या संरक्षण भिंतीला, म्हणजे दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर भागाच्या संरक्षण भिंतीला हे भगदाड पडलं आज पहाटे सकाळी. हे महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणला तर हरकत नाही. गेले कित्येक दिवस ह्या महानगरपालिकेचं या रंकाळ्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. महानगरपालिकेचं बाग खातं किंवा ते गार्डन सुप्रिटेंडेंट काय करतात हा प्रश्न आहे. कर्मचारी मोजकेच आहेत, आणि मोजके कर्मचारी असले तर त्यांना इन्स्ट्रुमेंट नाहीत, त्यांना हत्यारं नाहीत, आणि अशातच ह्या रंकाळ्याच्या संरक्षण भिंतीला मोठं भगदाड पडलेलं आहे. आज सकाळी भगदाड ते 6-7 फुटाचं होतं, आणि पडत पडत ते जवळजवळ ते 12 ते 15 फुटाचं हे भगदाड झालेलं आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना मागापासून मी फोन करतोय, एकही अधिकारी अद्याप या ठिकाणी आलेला नाही. या अधिकाऱ्यांचं म्हणा, महानगरपालिकेचं किंवा पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महापालिकेच्या या बागेकडं गेली 20 वर्षापासून दुर्लक्ष आहेच, पण आता हा जर धोका जर निर्माण झाला, हे जर भगदाड आणि मोठं झालं तर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या मंदिराला आणि नागरी वस्तीला यामुळे धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तातडीनं महानगरपालिकेनं याची रिपेरी करावी, दुरुस्ती करावी, आणि हे काम युद्धपातळीवर झालं नाही तर या ठिकाणी हिंदू युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो.